रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलार कोऑर्डिनेट्स. काय रिलेशन आहे बेटा? तर वी नो दॅट. काय माहिती आहे बेटा? एक्स इज इक्वल टू काय माहिती आहे? आर कॉस थिटा. वाय इज इक्वल टू काय हो? आर साइन थिटा. म्हणजे जर सपोज आपल्याला आर आणि थिटा जर माहिती असतील तर तुम्ही एक्स आणि वाय काढा, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट काय इथं आपल्याला जर सपोज एक्स आणि वाय जर माहिती असतील तर आर आणि थिटा कशा पद्धतीने काढता येईल? तर या दोघांना स्क्वेअर केलं आता जे काही आपण घेतलेलं आहे. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय बेटा आहे? आर कॉस थिटा होल स्क्वेअर आणि हे बेटा आर साइन थिटा होल स्क्वेअर. जे काही सांगतो एवढंच लक्षात. नेक्स्ट काय बेटा इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सेपरेट स्क्वेअर केला आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट काय बेटा इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज आर स्क्वेअर जर तुम्ही कॉमन घेतलात तर बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी काय बेटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती येतो? आर स्क्वेअर 1. तर आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय. आता आर म्हणजे काय बेटा? हे डिस्टन्स आहे. तर ओ आणि टी या पॉइंट्स. तर हे काय आर इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या. डिस्टन्स इज ऑलवेज अ नॉन निगेटिव्ह. सो आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अशा टाइप मध्ये आला बेटा. ठीक आहे. एक महत्वाचा पार्ट. ओके. चल नेक्स्ट अजून काय आता आपलं थीटा काढायचं. थीटा कसं काढणार इथं लक्ष थोडं सर्वांनी कन्सिडर करा. वाय बाय एक्स. वाय बाय एक्स कन्सिडर केला. इथं बघा वाय ची व्हॅल्यू किती आहे? आर साइन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा आणि आर हे दोन्ही काय झाले हो? कॅन्सल. वाय बाय एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू वाय बाय एक्स किंवा हे थिटा इज इक्वल टू किती बेटा? टॅन इनव्हर्स वाय बाय एक्स. एवढं जरी लक्षात ठेवलं आपण तरी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण क्वेश्चन एवढ्यावरून सुटतात. ओके. तर काय काय लक्षात ठेवणार इथं? जर सपोज आपल्याला आर आणि थिटा जर माहिती असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो बेटा. एक्स आणि वाय काढू शकतो इथं. ओके. आणि जर सपोज इथं एक्स आणि वाय जर माहिती असतील तर आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याच्यावरून आपण आर काढू शकतो आणि वाय बाय एक्स इज इक्वल टू किती बेटा? टॅन थिटा म्हणजे थिटाची सुद्धा व्हॅल्यू आपण काढू शकतो. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? ओके. पुढे चलायचं. याच्यावरती आहे क्वेश्चन. ओके. क्वेश्चन आपण बघू त्याच्या अगोदर लिहून घ्या. राईट क्वेश्चन. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of the point whose polar coordinates are 2, pi by 4. Okay. So what they have given? They have given polar coordinates of a point. Okay. So what you want to find here? The Cartesian coordinates means x and y चे values तुम्हाला काढायचे. So given r comma theta is equal to 2 comma pi by 4. What it mean? r is equal to 2 असेल आणि theta is equal to pi by 4 असेल. बरोबर आहे का हो? By using कशाचा यूज करायचं बघा बेटा? By using काय माहिती आपल्याला? रिलेशन माहिती आहे बेटा. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स मध्ये x is equal to r cos theta आणि सेकंड आहे y is equal to r sin theta. So just put up the values of r and theta here. So what we have? 2 into cos of pi by 4. Y is equal to 2 into sin of pi by 4. We know the value of sin pi by 4 and cos pi by 4. Since sin pi by 4 ची व्हॅल्यू आणि cos pi by 4 ची व्हॅल्यू जी आहे हे किती येते बेटा? 1/√2. तर जर सपोज तुम्ही या 2 ला न्यूमरेटर मध्ये असलेल्या 2 ला जर √2 into जर √2 लिहिलात तर 1√2 कॅन्सल झाला आणि इथं सुद्धा सेमच. Therefore the Cartesian
coordinates are काय बेटा x, y is equal to √2, √2. Okay. Example 2. Find the polar coordinates of a point whose Cartesian coordinates are 1/√2, -1/√2. Okay. So solution. या पॉइंट वरून आपण काय सांगू शकतो बेटा, हा जो पॉइंट आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट सांगा बरं. हे बघा आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये कसे पॉइंट असतात बेटा, जे दोन्ही कसे असतील, कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील. सेकंड मध्ये कसं बेटा मायनस प्लस, थर्ड मध्ये कसं बेटा मायनस मायनस, आणि फोर्थ मध्ये काय प्लस मायनस. आता हा जो काही पॉइंट दिलेला आहे त्याचे कोऑर्डिनेट बघून घ्या बेटा. फर्स्ट टपल पॉझिटिव्ह आहे, सेकंड टपल निगेटिव्ह आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. तर याच्यामध्ये लिहून टाका तुम्ही. सोल्युशन मध्ये लिहा फर्स्ट, फ्रॉम द कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट, फ्रॉम द कोऑर्डिनेट्स of the given point, we observe that point lies in the fourth quadrant. Fourth quadrant. सो काय गिवन आहे इथं बघा, गिवन काय दिलं बेटा, गिवन x, y इज इक्वल टू काय होईल 1/√2 -1/√2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2, y ची व्हॅल्यू किती आहे बेटा -1/√2. ओके, सो x इज इक्वल टू 1/√2, y इज इक्वल टू -1/√2. बाय युजिंग x इज इक्वल टू, हे बघा बेटा इथं व्हॅल्यू तुम्हाला कुणाची काढायची बेटा, पोलार कोऑर्डिनेट्स काढायचे. म्हणजे r इज इक्वल टू किती आता, रूट ऑफ r इज इक्वल टू काय, रूट ऑफ x² प्लस y². जस्ट पुटअप करावं व्हॅल्यूज. सो x² + y², बघा 1/√2 चा स्क्वेअर किती हो 1/2, आणि हे सुद्धा 1/2, म्हणजे रूट ऑफ 1 म्हणजे किती आलं हो 1. लक्षात आलं का सर्वांना, 1/√2 चा स्क्वेअर प्लस -1/√2 चा स्क्वेअर, दोन्ही किती केलं बेटा 1/2 + 1/2. ओके, दॅट इज इक्वल टू 1. So again what we have, tan theta is equal to y/x. Just put up करावं इथं, y ची व्हॅल्यू पुट अप करा, -1/√2 डिवायडेड बाय 1/√2, कॅन्सल करून टाका, -1. ओके, तर tan theta इज इक्वल टू किती आलं हो, tan theta इज इक्वल टू -1. पण tan theta निगेटिव्ह कुठे कुठे आहे हो, सेकंड आणि फोर्थ. पण आपला जो पॉइंट आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, फोर्थ. त्याच्यामुळे फोर्थ क्वाड्रंट मध्येच अँगल आपण घ्यायचा. ठीक आहे, चला इथं लक्षात थोडं सर्वांनी. फर्स्ट मध्ये थीटा असतो, सेकंड मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा, आणि फोर्थ मध्ये 2π मायनस थीटा. बरोबर आहे. चल, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू, मला सांगा बरं टॅन कुठल्या अँगल साठी 1 देतो, टॅन π/4 साठी 1 देतो. पण आपल्याला पाहिजे कसं बेटा -1 पाहिजे. मग जावं लागेल कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ 2π मायनस π/4. जस्ट तुम्ही जर क्रॉस मल्टिप्लाय जर करून टाकला तर बेटा किती येतो 7π/4. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती आली हो 7π/4. आणि आर किती आलं बेटा, आर ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. तर पोलार कोऑर्डिनेट कसे आले हो, the polar coordinates are, the polar coordinates are r, theta is equal to 1, 7π/4. अशा पद्धतीने तुमच्याकडे काय दिलं बेटा,
polar coordinates किती. Find the Cartesian coordinates of the point whose polar coordinates are यार बेटा फर्स्ट इथं क्वेश्चन आहे √2, π/4. Second one is 4, π/2. Third one is 3/4, 3π/4. Fourth one is 1/2, 7π/3. So first question, √2, π/4. Given काय बेटा इथं given. So here r, theta given आहे बेटा. So the value of r is √2. सोबत फास्ट लिहून घे. आणि थीटाची व्हॅल्यू किती रे बेटा π/4. तुम्हाला माहित असावं रिलेशन बेटा कशामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स मध्ये x इज इक्वल टू किती हो r cos थीटा आणि y इज इक्वल टू r sin थीटा. Just put up the values of r and theta here. Cos of π/4, y is equal to √2 sin of π/4. So we know the values of sin π/4 and cos π/4. दोघांची व्हॅल्यू कशी आहे बेटा सेम आहे आणि ती कुणाच्या इक्वल आहे बेटा 1/√2 च्या इक्वल आहे. sin π/4 आणि cos π/4 या दोघांची व्हॅल्यू किती बेटा 1/√2 अशा टाइप मध्ये आहे. ओके सो हे जर कॅन्सल आउट जर केला तुम्ही ती कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर how x, y is equal to 1, 1. So right, second question काय हो 4, π/2. So r, theta is equal to 4, π/2. So r ची व्हॅल्यू किती बेटा 4, थीटा ची व्हॅल्यू आहे π/2. So the relation of a Cartesian and polar coordinates आपण लिहू शकतो या टाइप मध्ये. जस्ट पुटअप करून टाका बेटा हे 4 into cos of π/2 y is equal to 4 into sin of π/2. हे काय बेटा हे किती cos π/2 ची व्हॅल्यू किती हो 0 आणि sin π/2 ची व्हॅल्यू किती हो 1. Therefore the Cartesian coordinates are x, y is equal to 0, 4. sin π/2 ची व्हॅल्यू किती असते sin π/2 ची व्हॅल्यू असते 1 आणि cos π/2 ची व्हॅल्यू किती बेटा 0. याचा आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आपण घेऊया बेटा इथं. थर्ड क्वेश्चन काय r, theta is equal to 3/4, 3π/4. Okay, so r is equal to 3/4, theta is equal to 3π/4. Okay. So relation आपल्याकडे आहे बेटा x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Just put up करा values 3/4 cos of 3π/4, y is equal to 3/4 sin of 3π/4. Okay. चला x is equal to क्या हो 3/4. हा cos of 3π/4 चं सांगा लवकर काय लिहिता येईल याला पाय मायनस π/4. अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये y is equal to 3/4 sin of पाय मायनस π/4. क्वाड्रंट कुठला हो सेकंड मध्ये आहे तर ते कसं आहे बेटा सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे कॉस निगेटिव्ह.
x इज इक्वल टू 3/4 आणि हे मायनस ऑफ कॉस ऑफ π/4 y इज इक्वल टू 3/4 साइन ऑफ ऍज इट इज π/4 तर x इज इक्वल टू मायनस 3/4 आणि हे 1/√2 बेटा y इज इक्वल टू सेम 3/4 3 इंटू काय बेटा 1/√2 कारण साइन π/4 आणि कॉस π/4 दोघांची व्हॅल्यू कशी आहे बेटा 1/√2 तर x इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल या टाइप मध्ये y इज इक्वल टू therefore the Cartesian coordinates are कसे बेटा मायनस 3/4 कॉमा 3/4 अशा टाइप मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असतात. So fourth question is r comma theta is equal to 1/2 comma 7 π/3 r is equal to 1/2 theta is equal to 7 π/3 so x is equal to again r cos theta y is equal to r sin theta just put up करून टाका बेटा इथं cos of 7 π/3 1/2 sin of 7 π/3 ओके x is equal to कसं लिहिता येईल याला cos of सांगा बरं 7 π/3 अँगलला अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल 2 पाय प्लस का मायनस हो प्लस y is equal to 1/2 sin of 2 pi plus pi by x is equal to 1/2 चला सांगा 2 pi plus theta कुठला क्वाड्रंट आहे हो फर्स्ट फर्स्ट मध्ये cos sin कसे पॉझिटिव्ह आणि हे 2 pi पिरियडिक फंक्शन असल्यामुळे ची व्हॅल्यू काय आहे बेटा cos pi/3 y is equal to 1/2 sin pi/3 आणि जर तुम्ही व्हॅल्यू जर लिहिलात cos pi/3 ची 1/2 cos pi/3 ची व्हॅल्यू किती हो 1/2 आणि y is equal to 1/2 into sin pi/3 ची व्हॅल्यू √3/2 x is equal to 1/4 y is equal to √3/4 therefore the Cartesian coordinates are 1/4 √3/4 1/4 comma √3/4 so question is find the polar coordinates of a point coordinates whose Cartesian coordinates are तर पोलार कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत हे 4 क्वेश्चन्स आहेत बेटा याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन घ्या x, y म्हणजे √2, √2 अशा फॉर्म मध्ये x ची व्हॅल्यू किती हो √2 असेल y ची व्हॅल्यू किती बेटा √2 असेल तर मग आता आपल्याला काय करायचं बेटा r आणि थीटा काढायचं बरोबर आहे तर बाय युजिंग r किती आहे बेटा r सांगा बरं √(x² + y²) √(x² म्हणजे किती येतं बेटा हे 2 + 2 म्हणजे किती हो √4 म्हणजे किती हो 2 तर r ची व्हॅल्यू किती आली बेटा 2 क्लियर आहे सर्वाला त्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती आहे बेटा tan ऑफ थीटा माहिती आहे तो किती बेटा y/x तर हे √2 डिवायडेड बाय √2 हे दोन्ही कॅन्सल 1 आलं बेटा एक गोष्ट लक्षात घ्या हा जो काही √2 आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे बरोबर आहे का दोन्ही कसे आहेत बेटा पॉझिटिव्ह आहेत तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजेच हा जो अँगल असेल तो अँगल किती बेटा थीटा इज इक्वल टू किती असेल π/4 असेल ओके देयरफॉर the polar coordinates are r comma theta is equal to किती बेटा 2 π/4 2 π/4 अशा टाइप मध्ये
तर हा थर्ड क्वेश्चन घेतो बेटा मी 1 कॉमा -√3. क्लिअरली थोडं बघून घ्या तुम्ही की 1 कॉमा -√3 हे सगळे हा जो काही पॉइंट आहे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे बेटा प्लस मायनस है ना फोर्थ क्वाड्रंट मध्ये गिवन पॉइंट is lies in fourth quadrant ओके चल तर x कॉमा y इज इक्वल टू 1 कॉमा -√3 x कॉमा y इज इक्वल टू 1 कॉमा -√3 ओके तर x ची व्हॅल्यू किती रे बेटा 1 y ची व्हॅल्यू -√3 r इज इक्वल टू काय रे बेटा r इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर 1 स्क्वेअर प्लस हे किती बेटा 3√4 म्हणजेच किती हो 2 आणि tan थीटा इज इक्वल टू y बाय x y ची व्हॅल्यू किती बेटा -√3 डिवायडेड बाय 1 म्हणजेच tan थीटा किती आला हो इथं -√3 मला सांगा बरं tan कुठल्या अँगल साठी √3 देतो tan पाय बाय 3 बरोबर आहे का ओके tan पाय बाय 3 ला किती देतात बेटा √3 देतात पण आपल्याला जावं लागेल कुठल्या क्वाड्रंट मध्ये हो फोर्थ क्वाड्रंट मध्ये कारण पॉइंटच कुठल्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहित असेल अँगल कसा असतो बेटा 2 पाय मायनस थीटा तर tan ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 3 अशा पद्धतीने तुमच्याकडे काय बेटा तर tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय जर केलात किती येतं बेटा 6 पाय म्हणजे 6 पाय मायनस पाय म्हणजे किती बेटा 5 पाय बाय 3 तर थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 therefore the polar coordinates are r comma theta is equal to r ची व्हॅल्यू किती आहे हो 2 आणि हे किती आहे बेटा थीटा 5 पाय बाय